हॅलो मित्रांनो, तुमच्या माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश काय तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक बनवला आहे. तुम्हाला शोरूममध्ये दाखवतो. हे बघा मित्रांनो, आता हे नवीन ओपन झालेलं आहे. इथं होंडाचं बिग विंग शोरूम निघालेलं आहे पण आणि आता हा इथं नवीन ओपन झालेला आहे. तर तुम्हाला मी या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. तर कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही येऊन करू शकता. ठीक आहे, सर्व बाकीच्या बाईक्स तुम्हाला भेटून जाते होंडाच्या. हे बघा मित्रांनो, इथं हायनेस पण आहे CB 350ची आणि इथं अजून एक दुसरी हायनेस दुसरी दोन कलर याच्यामध्ये. हा एक कलर आहे आणि तोही कलर आहे आणि आतमध्ये पण तुम्हाला सर्व प्रकारच्या बाईक्स तर अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, आणि नंतर होंडाची CB 300F पण आहे आणि 300R पण आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आणि बाकीच्या इथं बाईक्स ठेवलेल्या या ठिकाणी आणि सर्व्हिस सेंटरच्या पाठीच्या साईडला तुम्हाला भेटून जाईल. हे मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे होंडाची CB 300F. आज तुम्हाला या बाईकचं मी पूर्णपणे देऊन देणार आहे आणि हे शोरूम आहे नवीन ओपन झालेलं. आत्ता जस्ट 11 एप्रिलपर्यंत हे स्टार्ट झालेलं आहे हा शोरूम. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे बाईक्स अवेलेबल असणार आहे होंडाच्या. जे पण बिग विंग्स म्हणजे बिग बाईक ज्या आहेत त्यामुळे त्या या शोरूम भेटून जातील. ठीक आहे, स्टार्ट करतो पहिल्यांदा या बाईकच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तुम्हाला कुठेही वरती व्हायचं भेटणार नाही. हे आपलं हेडलाईट जे असते तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार LED-मध्ये. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला दिलेलं असं नंबर प्लेट साडी जागा दिली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला फ्लेक्झिबल नसेल, नॉर्मली आहे. LED-मध्ये तुम्हाला ठेवतात दिलेलं या ठिकाणी. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला लो बीम असेल आणि खाली पण दिलेलं असणार हाय बीम. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला DRL भेटत जाईल नॉर्मली. ठीक आहे, जेव्हा आपण गाडी चावी ऑन करू त्या टायमाला नॉर्मली तुमची DRL इथं ऑन होतील. ठीक आहे, आणि गाडी जेव्हा स्टार्ट करू त्या टायमाला तुमचे हेडलाईट ऑन नाही होणार. ठीक आहे, आणि तुमचे जे सस्पेन्शन दिलेलं असणार आहे तुम्हाला हे USD 4 दिलेलं असणार सस्पेन्शन. ठीक आहे, गोल्डनमध्ये. आणि जे हे आहे मडगड हे तुम्हाला दिलेलं असणार आहे हे मेटलमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, मेटल प्लस फायबर आहे इकडे साईडला. ठीक आहे, आणि टायरची जर तुम्हाला साईज सांगायला गेलो तर टायरची साईज तुम्हाला असणार आहे 110 70 70 तुमचे हे दिलेलं असणार आहे अलॉय. ठीक आहे, सिंगल याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. आणि हे तुमची आहे प्लेट 276 mm असेल असणार आहे आपली डिस्क ब्रेक. ठीक आहे, आणि फ्रंटला असणार ABS तुम्हाला ब्लॅक कलरची प्लेट दिली असणार आहे. ठीक आहे, इकडे साईडला. आणि तुम्ही हा पण बघू शकता तुम्ही इथं ABSमध्ये तुम्हाला ही ब्रेकिंग सिस्टीम भेटून झाली यामध्ये. आणि टायरची जी कंपनी असणार ती आहे MRFची. ठीक आहे, या ठिकाणी दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असतील आणि ऑइल कोडमध्ये तुमची कूलिंग सिस्टीम दिलेली असणार आहे. ठीक आहे, यामध्ये. आता मी तुम्हाला साईड प्रोफाईल दाखवतो गाडीची. साईड प्रोफाईलमध्ये पण तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं होंडाची ब्रँडिंग भेटून झाली या ठिकाणी. आणि CB 300Fची तुम्हाला ग्राफिक हे भेटून जाईल म्हणजे ब्रँडिंग इथं भेटून जाईल या ठिकाणी. आणि इंजिन तुम्हाला असं असणार आहे. इथं तुम्हाला लेग गार्ड भेटणार नाही. लेग गार्ड तुम्हाला असणार आहे हे फक्त ॲक्सेसरीज पार्टमध्ये तुम्हाला ते बाय करावं लागेल. खालच्या हँडलवर दिलेलं असणार सिंगल हॉर्न इकडच्या साईडला. ठीक आहे, आणि हा पार्ट तुम्हाला असं दिलेला असणार इकडच्या. ठीक आहे, हा पार्ट होंडाच्या तिथं ब्रँडिंग दिसेल. आणि फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगला भेटेल आणि मायलेज पण तुम्हाला याच्यामध्ये चांगला काढेल. तर तुम्हाला हा जो हे असणार आहे आपला गार्ड तो पण तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे, इंजिन तुम्हाला एवढं दिलेलं असणार हे. ठीक आहे, नंतर मग हे आपले जे असणार आहे गिअर तुम्हाला 6 गिअर असतील. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व मात्र सर्व अप साईडला असतील दिलेले. इथे तुम्हाला साईड स्टँड भेटेल फक्त. ते पण इंजिन कट ऑफ असणार आहे आणि सेंटर स्टँड तुम्हाला याच्यामध्ये भेटणार नाही या बाईकमध्ये. ठीक आहे, चेन ड्राईव्हवरती तुम्हाला जे पण हे असणार आहे कवर ते पण तरी असणार आहे हे तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असेल. आणि जी पण चेन आहे तुम्हाला तुम्हाला चांगल्या क्वालिटी तुम्हाला इथे भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे, हा गार्ड भेटेल तुम्हाला इकडे साईडला एक. आणि जी पण असणार आहे आपली चेसी टाईप तुम्हाला ती ट्युबलर फ्रेममध्ये दिली असणार म्हणजे डायमंड ट्युबलर फ्रेममध्ये दिली असणार आहे. पाठीमागे तुम्हाला 5 स्टेप तुम्हाला ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन तुम्हाला दिली असते या ठिकाणी. ठीक आहे, आणि हा पण पार्ट बघू शकता इथं तुम्हाला हा मेटलमध्ये दिलेला असणार आहे, हा फायबरमध्ये दिलेला असणार या ठिकाणी. हे आहे आपले रिअर फुटरेस्ट इकडे साईडला. आणि स्प्लिट सीटमध्ये तुमची सीट दिलेली असणार आहे. आणि ही टाकी तुम्हाला दिलेली असणार आहे 14.1 लिटरपर्यंत. ठीक आहे, आणि या बाईकमध्ये पण तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं टाकीवरती E20 तुम्हाला फ्यूल तुम्ही इथं बघू शकतात. ठीक आहे, इथं तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिली असेल. हे आहे आपलं टाकीचं कॅपवरची आणि ही बाजूने तुम्हाला सिल्वर दिली असेल. टाकीच्या लगत तुम्हाला इथं हे दिली असणार आहे चावी या ठिकाणी. आणि हँडल पण तुम्ही बघू शकतात किती याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी मीन एक 4 ते 5 इंच तुमची हिची डिस्प्ले दिलेली असणार यामध्ये LCDमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे तुमचे सगळे ऑपरेटिंग तुम्हाला इथं दिलेली असणार आहे ओडोमीटरची. इकडच्या तुम्हाला हे दिले असणार आहे अपर डिपर आणि पास लाईट. हॉर्न दिलेलं असणार आहे आणि टर्न इंडिकेटर लाईट. ठीक आहे, इकडच्या साईडला हँडल तुम्हाला पूर्णपणे हे असणार आहे ग्रे कलरमध्ये या ठिकाणी. आणि स्विच दिलं असणार आहे ऑन ऑफ करण्यासाठी. हॅझार्ड लॅम्प आहे इकडच्या साईडला तुम्हाला आणि सेट सेटमध्ये तुम्हाला बटन दिलं असणार आहे. ठीक आहे, आणि पुढचं हे गोष्ट तुम्ही इकडे जायला तुम्हाला दिले असणार आहे हे RPM मीटर वरच्या साईडला. गिअर शिफ्टर, फ्यूल इकॉनॉमी दिलेली असणार आहे. डिजिटल तुम्हाला हे असणार आहे स्पीडोमीटर. टायमिंग दिलेलं असणार आहे. ठीक आहे, इकडे जायला किती किलोमीटर झालेले ते ॲव्हरेज हे तुम्हाला याच्यामध्ये सगळं दिसत राहील. ठीक आहे,
हे बघा 12 हे बॅटरीचे वोल्टेज किती आहे ती पण किती किलोमीटर झाले ते ॲव्हरेज हे तुम्हाला याच्यामध्ये सगळं दिसत राहील. ट्रिप ए, ट्रिप बी हे आपण तो सिलेक्ट करू शकतो. साईड स्टँड अलार्म दिलेलं असणे की साईडला, ठीक आहे. आणि हे आहे आपले टर्न इंडिकेटर लाईट, हे पण तुम्हाला दिलेलं असणे LED-मध्ये, ठीक आहे. हॅझार्ड लॅम्प पण तुम्हाला ऑन करून दाखवतो. हॅझार्ड लॅम्प भेटून जातील तुम्हाला, फ्रंटला पण असणार आहे आणि रिअलला पण दिलेलं असणार आहे. आणि टेल लाईट तुम्हाला असणार आहे LED-मध्ये दिलेली, ठीक आहे. इथं तुम्हाला होंडाची ब्रँडिंग भेटून जाईल. आपले ग्रॅब हँडल असणार आहे व्हाईट. हा पार्ट तुम्हाला मेटलमध्ये दिलेला असणार आहे आणि हे जे बाजूला ते कवर आहे ते तुम्हाला दिले असणार फायबरमध्ये, ठीक आहे. नंबर प्लेटवर तुम्हाला जागा दिली असेल. रिफ्लेक्टर वरती तुम्हाला हे दिलं असणार, बल्ब दिले असेल एका साईडला, ठीक आहे. आणि रिअर टायरची तुम्हाला साईज सांगून देतो किती असणार आहे ती. रिअरची टायरची साईज असणार इथं दिलेली, कुठे गेली टायरची साईज 150/60 17ची तुमची दिलेली असणार आहे ऑलवेज, ठीक आहे. आणि पाठीमागे पण 220 mm दिली असणार आहे, ठीक आहे. इथं पण तुम्हाला ABSची प्लेट भेटून जाईल, ठीक आहे. एका साईडला हे आपले कॅलिबर आहे आणि हा तुमचा सायलेन्सर दिलेला असेल एका साईडला, ठीक आहे. पूर्णपणे हा दिलेला असणार आहे फायबरमध्ये असेल, पण हा पार्ट एका साईडला मीटरमध्ये दिलेला असणार आहे, ठीक आहे. रिअर फुटरेस असतील दिली एका साईडला, ओके. हे आहे ब्रेकचं पॅड एका साईडला दिलेलं असणार आहे. आणि इंजिन तुम्हाला हे असं दिलेलं असेल एका साईडला, ठीक आहे. हे आपलं होंडाची ब्रँडिंग थोडं भेटून जाईल या ठिकाणी, ओके. आणि हे जे असणार आहे आपलं कार्ड हे तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असणार आहे इंजिनच्या खाली, ठीक आहे. हे जे तुम्हाला इंजिन असणार आहे तुम्हाला दिलेलं असणार आहे 4 स्ट्रोक SI ऑइल कूल्ड इंजिन दिलेलं असणार आहे. 293.52 cc तुम्हाला इंजिन दिले असणार आहे. मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 18 bhpची, जी 7500 RPM झाली जाते आणि 25.6 Nm टॉर्क भेटतो. तो 5500 RPM चालला जातो, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटतो 77 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 63.33 mm पर्यंत. यामध्ये तुम्हाला गाडीचा साऊंड पण दाखवून जातो पहिल्यांदी. सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला बाईकचा कसा आहे तो, ठीक आहे. बाईकचं डायमेन्शनमध्ये सांगतो किती असणार आहे. लेंथ असणार आहे 2084 mm ची, वेट असणार आहे 765 mm ची, हाईट दिलेली असणार आहे 1075 mm ची, व्हील बेस दिली असणार आहे 1390 mm चा, ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 177 mm पर्यंत आणि कव वेट दिलेली असणार आहे 153 kg पर्यंत. सिटिंग लेंथ दिलेली असणार आहे 614 mm पर्यंत आणि सीट हाईट दिलेली असणार आहे 789 mm पर्यंत. या बाईकमध्ये तुम्हाला 3 कलर असणार आहे. एक असणार आहे स्पोर्ट रेड, दुसरं असणार आहे मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आणि तिसरं असणार तुम्हाला मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक. असे तुम्हाला 3 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. यामध्ये तुम्हाला स्लीपर क्लच भेटणार आहे, तुम्हाला मल्टी वेट क्लच भेटेल तुम्हाला यामध्ये. या बाईकची तुम्हाला डोंबोलीमध्ये प्राईस दिलेली असणार आहे 1,70,000 पर्यंत आणि तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार आहे 2,05,000 पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे इन्शुरन्स तुम्हाला सर्व भेटून जाईल. INDचे तुम्हाला नंबर प्लेट पण भेटून जाईल, ठीक आहे. आणि नंबर प्लेट जी पण फ्रेम असेल ती पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. होंडाची CB300F DLX प्रोची ही प्राईस असणार आहे दिलेली. चला मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आत्ता फक्त मी आवडतो सांगतो आणि सोबत या शोरूमचा तुम्हाला ॲड्रेस देऊन टाकतो. शोरूमचा ॲड्रेसमध्ये फोन नंबरमध्ये दिलं असेल आणि लाईव्ह लोकेशन पण तुम्हाला भेटून जाईल मॅपमध्ये. जर तुम्हाला बाय चान्स शोरूम भेटणार नाही तर तुम्ही त्यानुसार पण तुम्ही इथे येऊ शकता डायरेक्शननुसार, ठीक आहे. आणि याच्यासोबत जे पण आहे बेसिक किट तुम्हाला काय भेटत नाही, बाकी तुम्हाला सर्व बाईक करावं लागतं या बाईकमध्ये, ठीक आहे. चला मग मित्रांनो, अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आता मी हा व्हिडिओ सांगतो आणि माझ्या चॅनलचे जे लोक नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील, ठीक. चला मग मित्रांनो, अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.